Good evening to all. सगळ्यांना नमस्ते. Let's open to the Bible. आपण बायबल उघडूया. Hebrews chapter 10. इब्री लोकासपत्र 10 अध्याय. Hebrews chapter 10 from 10 to we'll read up to 24. आपण इब्री लोकासपत्र 10 अध्याय 10 ते 24 वचन पर्यंत आपण वाचणार. मराठी dialect. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सर्वकालिक असा एक यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाचे पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो. कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा मी आपले नियम त्याच्या मनात घालीन आणि ते त्याच्या हृदयपटावर लिहीन आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. तर मग जेथे त्याची क्षमा झाली आहे तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचे राहिले नाही. म्हणून बंधुजनो, त्याने पदार्थातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, मग त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशू रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्या करिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाचे व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कार दृढ धरू. कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. So today we'll see from Hebrews chapter 10 from 10 to 24 we read. आणि आज आपण इब्री लोकासपत्र 10 अध्याय 10 ते 24 वचन आपण वाचलो. So Hebrews chapter 10 in verse 10, by the offering of the body of Jesus Christ, we have been sanctified once for all. आणि इब्री लोकासपत्र 10 अध्याय 10 वचनामध्ये त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहर्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. So here we have been sanctified by the blood of Jesus Christ. आणि इथं आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण पवित्र केलेले आहोत. For sin we couldn't do anything. आपल्या पापासाठी आपण काहीच करू शकलो नाही. According to the law, to cleanse all things we need blood. आणि नियमाद्वारे सगळं शुद्ध करायला आपल्याला रक्त गरजेचं असते. Without shedding of blood there is no remission of the sin. आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. Anyhow, for this actually Jesus Christ came down to this world. आणि ह्यासाठी येशू ख्रिस्त ह्या जगात आला. To make us holy, it is not our work, but it is the work of Jesus. आणि आपल्याला पवित्र करणं हे आपलं काम नाही आहे, तर ते येशू ख्रिस्ताचं काम आहे. So we cannot make ourselves holy.
आणि आपण आपल्या स्वतःला पवित्र बनवू शकत नाही. Even oppositely, what is the holiness? What is holy? Actually, we don't understand. आणि पवित्रता हे काय आहे आपल्याला समजत नाही. In literature also, you cannot make somebody understand about this. आणि शिकवून पण आपण कुणाला शिकवू शकत नाही. Only we know that if somebody doesn't have any sin, then he is holy. फक्त आपण आपल्याला माहिती आहे की कुणा ज्याच्याकडं पाप नाही आहे ते पवित्र आहे. So, not to have sin, actually, our sins should be transferred to somebody. आणि पाप नसण्यासाठी आपलं पाप कुणाकडे तर द्यायला पाहिजे. It is true that we committed a lot of sin, हे खरं आहे की आपण खूप पाप केले, but God laid all our sin on the head of Jesus Christ. पण देवानं आपलं सगळं पाप येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर दिले. God never laid the sin on us. देवानं कधीच आपलं पाप आपल्यावर नाही सोपवलं. God laid all our sin on the head of Jesus Christ. देवानं आपलं सगळं पाप येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर सोपवलं. So even though God laid all our sin on the head of Jesus, but people they believe in this world, we have sin in our heart. आणि जरी देवानं आपलं सगळं पाप येशू ख्रिस्तावर सोपवलंय, पण लोक असं विश्वास करत नाहीत. But people they think if we do good works, then all our sins will be cleansed. आणि लोक असं विचार करतात की आपण चांगलं केलं तर आपलं सगळं पाप धुतलं जातं. That's why all people, many people, they try to be holy. आणि खूप लोक शुद्ध बनायचा प्रयत्न करतात. They try to obey the commandments. They try to confess their sins. त्यांनी आज्ञा पाळायचा प्रयत्न करतात, त्यांनी त्यांचं पाप सांगायचा प्रयत्न करतात. They cry for their sin. त्यांनी त्यांच्या पापासाठी रडतात. They do fasting for their sin. त्यांनी पापांसाठी उपवास घेतात. They try to be holy. आणि त्यांनी पवित्र बनायचा प्रयत्न करतात. Because they are deceived by Satan. आणि कारण की त्यांनी सैतानाद्वारे फसले जातात. So in this scripture also in Hebrews chapter 10 verse 11 we can find, and every priest stands ministering daily and offering repeatedly the same sacrifice which can never take away sins. आणि इथं इब्री लोकासपत्र 10-11 वचनामध्ये असं लिहिलंय की प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. So why it cannot take away sin? का त्यांनी त्यांचं पाप घेऊ शकत नाही. And why the priests they are ministering, they are doing all such kind of things? आणि काय याजक असली सगळी कामं करतात. This priest actually the person who knows the law of God exactly. आणि याजक अशी लोक असतात ज्यांना देवाचा नियम स्पष्टपणे माहित आहे. This priest actually they know the law and this old law, according to that actually they are doing. आणि या याजकांना जुना करार स्पष्टपणे माहित आहे म्हणून त्यांनी असं करतात. But they don't believe Jesus Christ who sacrificed his body once for all, and through that actually we have been sanctified. पण त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास करत नाही ज्याने त्याचं पाप आपल्यासाठी धुतला आहे. They don't believe the new law. आणि त्यांनी नवीन करारावर विश्वास नाही ठेवत. God already declared the new law during the time of Jeremiah. आणि देवानं नवीन करार हे इर्मयाच्या वेळेस घोषित केला आहे. But people they don't believe. पण लोक विश्वास नाही ठेवत. And Jesus is the Lamb of God. आणि येशू हा देवाचा कोकरा आहे. And Jesus sacrificed himself. आणि येशूनं स्वतःला बलिदान केलं आहे. But people they don't believe this one. पण लोक हे विश्वास करत नाही. Without believing this one, people they are now repeatedly they are giving the sacrifice of the goat and lamb. आणि हे बिना विश्वास करता लोक कोकराचं आणि वासराचं हे दान करतात. Now the people who are committing adultery and the people actually who are sacrificing the goat the same. आणि आता जी लोक व्यभिचार करतात आणि जी लोक
बलिदान करतात हे एकसारखे आहेत. They are not different. त्यांनी वेगळे नाहीत. They are the same people. त्यांनी सेम लोक आहेत. But according to the society, we can think adultery is very wrong thing, and giving offering to the Lord is very good thing. आणि समाजाच्या द्वारे असं लोक विचार करतात की व्यभिचार हे खूप वाईट आहे आणि दानार्पण देणं हे चांगलं आहे. But now we can see people, they sacrifice the goat and lamb. They don't accept the Jesus Christ as a sacrifice. आणि आता आपण बघू शकतो की लोक कोकराला बलिदान करतात, पण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला त्यांनी लक्ष देत नाही. In the same way, many people, they are sacrificing in this way. आणि असं खूप लोक अशाद्वारे अर्पण करतात. People, they go to the church. लोक चर्चला जातात. They cry for their sin. त्यांनी त्यांच्या पापांसाठी रडतात. They confess their sin. त्यांनी त्यांचं पाप कबूल करतात. But they don't accept Jesus as the Lamb of God who sacrificed once for all for our sanctification. पण त्यांनी येशूवर विश्वास करत नाही, ज्याने आपलं पाप एक सर्व कालासाठी धुतलं आहे. Well, without believing Jesus, without receiving the work of Jesus, actually, they confess, they read the Bible, they do fasting, they try to be holy. आणि येशूवर विश्वास न ठेवता त्यांनी त्यांचं पाप कबूल करतात आणि बायबल वाचतात, बऱ्याच गोष्टी करतात. In this way, many people, they are deceived by Satan. आणि अशा प्रकारे खूप लोक सैतानाद्वारे फसवले जातात. Even though they go to the church, त्यांनी चर्चला पण जातात. they are interested in what they did for God. आणि त्यांनी काय देवासाठी काय केलं ह्याच्यात खूप रुची घेतात. But they are not happy what God did for them. पण त्यांनी देवाने त्यांच्यासाठी काय केलं ह्याच्यासाठी त्यांनी खुश नसतात. Then the work of the Lord, they want to establish their own work. त्यांनी स्वतःच्या देवाच्या कामापेक्षा स्वतःच्या कामाला मोठं समजतात. So when they think about their work, through our work, how we can be established before the people. In this way they think. आणि त्यांनी असं विचार करतात की आपल्या कामाद्वारे आपण कसं स्थापित व्हायचं हे विचार करतात. In this way people, they are thinking. अशा प्रकारे लोक विचार करतात. So now when we see people, they are sanctified by the blood of Jesus Christ. आणि आता आपण बघतोय की लोक आणि त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या देहार्पणाद्वारे ते पवित्र केलेले आहे. So today I will tell about this verse 19 and 20. आणि मी ह्याच्या 19 आणि 20 वचनाबद्दल So सांगणार. let's read this one. तर आपण वाचूया 19 and 19. म्हणून बंधुजनो, त्याने पडद्यातून माझे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य केले आहे. So here there is a new way and the living way. About this I will tell. आणि इथं एक नवीन जीवनाचा मार्ग आहे आणि ह्याच्याबद्दल मी सांगणार. New way and living way, and if we make it opposite, old way and the dead way. आणि एक नवीन मार्ग आणि मार्ग ह्याला आपण जर विरुद्ध करणार. And if we see exactly, this is the new way and the living way. आणि जर आपण बघितलो नवीन मार्ग आणि मार्ग. And secondly, if we make it opposite, आणि आपण त्याला विरुद्ध करणार, then it will be old way and the dead way. आणि तो जुना मार्ग आणि मृत्यूचा मार्ग होईल. So now there are two kind of righteousness. आणि आता दोन प्रकारचं नीतिमत्व आहे. And there are two kind of righteous people. आणि दोन प्रकारचे पवित्र लोक आहेत. There are people actually
those who are righteous, already God has prepared a way for us. आणि जे लोक पवित्र आहेत त्यांच्यासाठी देवाने ऑलरेडी एक मार्ग बनवलेला आहे. Many people they say, okay, you say if you commit sin, then there is no sin. आणि खूप लोक म्हणतात की तुम्ही म्हणा जर तुम्ही There is no sin. If you commit sin, then there is no sin. जर तुम्ही पाप नाही केला तर पाप नाही आहे. So you are telling others to commit sin also, no problem. मग तुम्ही म्हणताय की तुम्ही दुसऱ्यांना पण सांगताय जर तुम्ही पाप केला तर काय नाही आहे ते पण चालते. So it is it is not a problem. मग ते काय समस्या नाही आहे. This gospel is very wrong. आणि हे चुकीची सुवार्ता आहे. You can commit adultery also, no problem. आणि तुम्ही व्यभिचार केला तरी पण चालते काय. You can commit sin also. You can steal also, no problem. आणि तुम्ही पाप केला तरी चालते चोरी केली तरी चालते. Whatever you can commit sin, no problem. तुम्ही काय पण पाप केला तरी चालते. So in this way you are preaching. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रचार करता. Your doctrine is wrong. आणि तुम्ही तुमचं सांगणं हे चुकीचं आहे. Never. कधीच नाही. It is not like that. हे असं नाही. People they never understood the word of God exactly. लोकांनी देवाचं वचन हे चांगल्या रीतीने कधी ऐकलंच नाही. God made people sanctified and God prepared a way for the sanctification, the holy people. देवानं लोकांना शुद्ध केलं आणि त्याच्यानंतर देवानं एक मार्ग बनवला. So there are people actually who walks according to the instruction of the Lord. आणि एक लोक आहे जी देवाच्या सांगण्यावरून चालतात. And there are people actually who cannot walk according to the way of the Lord. आणि एक लोक आहे जी देवाच्या मार्गावर नाही चालत. Why Jesus made us sanctified? का येशूने आपल्याला शुद्ध केलं? So that we can walk what God has prepared a way for us. कारण की आपण येशू ख्रिस्तानं देवाने जे आपल्यासाठी मार्ग बनवलाय त्या मार्गावर चालायसाठी. So there is a way God prepared for us. आणि देवाने आपल्यासाठी एक मार्ग बनवलाय. People they are righteous. लोक पवित्र आहेत. They are walking according to the word of the Lord. ते देवाच्या वचनाद्वारे चालतात. People they are righteous but they don't walk according to the instruction of the Lord. आणि एक लोक आहेत जे पवित्र आहेत पण देवाच्या मार्गावर चालत नाही. If they are not walking according to the new and living way, आणि त्यांनी जीवनाच्या जर त्यांनी नवीन आणि जीवनाच्या मार्गाने नाही चालत, then they are walking according to the old and dead way. तर त्यांनी जुन्या आणि मृत्यूच्या मार्गावर चालतात. Why they are walking according to in the way of the old way and the dead way? का त्यांनी जुन्या मार्गाने आणि मृत्यूच्या मार्गाने चालतात? They never believed Jesus. त्यांनी येशूला कधीच विश्वास नाही ठेवला. This is the meaning. People they have the knowledge of the gospel but they don't have the faith on Jesus. असं ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना देवाचं खरं वचन माहित आहे पण त्यांनी येशूच्या द्वारे चालत नाही. They don't have any knowledge. त्यांच्याकडं ज्ञान नाही आहे. They are not believing Jesus. त्यांनी येशूवर विश्वास नाही ठेवत. Jesus made us sanctified. येशूने आपल्याला पवित्र केलं. God made us holy. देवाने आपल्याला पवित्र केलं. And God prepared a way for us. आणि देवाने आपल्यासाठी एक मार्ग बनवला. People they know the gospel. लोकांना देवाचं वचन माहित आहे. But they are not walking according to the way of the gospel. पण त्यांनी त्याद्वारे चालत नाहीत. As you know, Jesus Christ died on the cross in this way. जसं तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त क्रूसावर मेला. And one soldier came and struck a javelin on the waist of Jesus Christ. आणि एक शिपाई येऊन येशू ख्रिस्ताच्या बरकडीवर भाला मारला. And the blood came out. आणि रक्त बाहेर आलं. So here it is written,
Jesus made a new way and living way, tearing the flesh. तर इथं 19. तर इथं असं लिहिलंय की म्हणून बंधुजनो त्याने पडद्यातून माझे म्हणजे स्वदेहातून जो जीवन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परस्थानात येशू रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. Okay. So now we can see Jesus turned his flesh and made a living and new way. तर आपण आता बघू शकतो की येशूने त्याचं शरीर फाडलं आणि नवीन मार्ग बनवला. So people, those who don't have faith, they don't go according to this way. पण लोक ज्यांच्याकडं विश्वास नाही आहे त्यांनी ह्या प्रकारे नाही चालत. People, they walk according to the old way. लोक जुन्या मार्गाद्वारे चालतात. Old way means it is not holy way. जुना मार्ग म्हणजे तो पवित्र मार्ग नाही आहे. It is the way of the law also we can say, and it is the way of the sin also we can say. आणि आपण असं म्हणू शकतो तो नियमाचा आणि पापाचा मार्ग आहे. So people, they walk according to the this old way. This is the sinful way. आणि लोक नियमाच्या जुन्या मार्गाने चालतात हे सोपं आहे. Receiving gospel is not a big thing. आणि देवाचं वचन प्राप्त करणे हे खूप मोठी गोष्ट नाही आहे. Which way you are walking, that is very important. तुम्ही कुठल्या मार्गाने चालताय हे खूप महत्त्वाचं आहे. There is a way what God prepared for us. एक मार्ग आहे देवानं आपल्यासाठी बनवलेला. People, they know the gospel but they don't have any trust upon the Lord. लोकांना देवाचं वचन माहिती आहे पण त्यांनी देवावर विश्वास नाही ठेवत. When they don't have any trust, but they have to walk according to the sinful way. पण त्यांच्याकडं विश्वास नाही आहे आणि त्यांना सोप्या मार्गाने चालायचं असतं. Even though God has prepared a glorious way for us. आणि देवाला पण आपल्यासाठी एक सामर्थ्यशाली मार्ग बनवायचा आहे. People, they will walk, then they will be happy, peaceful, and they will be glorious. आणि जर लोक चालले तर त्यांनी आनंदित, खुश आणि सामर्थ्यशाली राहणार. But after receiving the holiness, sanctification, they don't walk according to the way of the Lord. आणि पवित्रता प्राप्त केल्यानंतर त्यांनी देवाच्या मार्गाने नाही राहत. You can see Lot and Abraham. आणि तुम्ही लोट आणि अब्राहमला बघू शकताय. Both are righteous. दोघंही पवित्र आहेत. For one person, actually, he walks according to the instruction of the Lord. आणि एक व्यक्ती आहे जो देवाच्या सांगण्यावरून चालतो. Another person is walking according to his own thoughts and desires. आणि दुसरा व्यक्ती आहे जो त्याच्या स्वतःच्या विचारा आणि वासनाद्वारे चालतो. Both the people, they know Jesus Christ. दोघांनाही येशू ख्रिस्त माहित आहे. Then even though they know Jesus Christ, जरी त्यांना येशू ख्रिस्त माहित आहे, but one person is walking according to Jesus Christ. पण एक व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या द्वारे चालतो. Another is not. आणि दुसरा नाही. So in the same way, even though you know Lord, but it is not a big thing. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देव माहित आहे पण हे मोठी गोष्ट नाही आहे. Why people they are confessing sin? आणि का लोक त्यांचं पाप कबूल करतात? Because they are walking according to the sin. कारण त्यांनी पापाच्या द्वारे चालतात. Because they are the servant of the sin. कारण त्यांनी पापाचे सेवक आहेत. Because they are under sin. आणि त्यांनी पापाच्या आत आहेत. Whatever the sin is instructing, they are doing all such kind of things. आणि काय पाप त्यांना जे पाप सांगते त्यांनी तसं करतात. Oh, you have to do like this. तुम्हाला असं करायचं आहे. Oh, you have to do in this way. आणि तुम्हाला तसं करायचं आहे. So Abraham never did such kind of things. पण अब्रामाने अशा गोष्टी नाही केल्या. Even though Abraham has the different heart from the Lord, when he come to know as it is. जरी अब्रामाकडे देवाकडून वेगळं मन होतं पण त्याला समजलं. But Abraham always he broke his heart before the word of God. पण अब्रामानं कायम त्याचं मन
देवाच्या वचनासमोर तोडलं He made his heart same with Lord. आणि त्यानं त्याचं मन सोबत बनवलं. In my lifetime, actually, I have preached to so many people. आणि मी माझ्या जीवनात खूप लोकांना प्रचार केला आहे. Even though people they know we have been sanctified by the blood of Jesus Christ आणि once for all. Yes. आणि लोकांना माहित आहे की त्यांनी त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या एकदा झालेल्या देहर्पणाद्वारे पवित्र केलेले आहेत. But when we see their life, they are not walking according to the Holy Spirit. पण आम्ही ज्यावेळी आपण त्यांचं जीवन बघतो त्यांनी देवाच्या वचनाद्वारे नाही चालत. God made us holy to walk according to the law. आणि देवानं आपल्याला पवित्र केलं आहे कारण आपण त्याच्याद्वारे चालावं. But in the heart of the people, the master is not changed. पण लोकांच्या मनात त्यांचा मार्गदर्शक बदललेला नाहीये. The master is Satan still. आणि त्यांचा मार्गदर्शक अजूनपर्यंत सैतान आहे. Before knowing the gospel and after knowing the gospel, the life is same. आणि देवाचं वचन समजल्यानंतर पण आणि समजल्या आधी पण त्यांचं मार्गदर्शक एकच आहे. Because in the heart the master is Satan. आणि त्यांच्या मनात त्यांचा मार्गदर्शक हा सैतान आहे. But there are people actually who before listening gospel and after listening gospel, the way is completely different. आणि असे पण खूप लोक आहे वचन ऐकल्यानंतर आणि वचन ऐकल्याच्या आधी त्यांचा मार्ग पूर्ण बदलतात. When I see myself, मी स्वतःला बघतो. I am not the person actually who can be worthy to be a pastor. आणि मी असा व्यक्ती नाही आहे की मी एक पास्टर बनू शकतोय. I am completely sinful man. मी पूर्णपणे पापी व्यक्ती आहे. I was walking always in the sin. मी कायम पापात चालत होतो. One day God sent his servant. एक दिवशी देवानं त्याचा सेवक पाठवला. Wages of the sin is death. आणि पापाचे वेतन मरणदंड आहे. Surely you will die. आणि तू नक्कीच मरणार. On that day, God helped me to listen to the gospel. आणि त्या दिवशी देवाने मला मदत केलं देवाचं वचन ऐकायला. For the first time, I discovered I was deceived by my own thoughts. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मला समजलं की मी माझ्या स्वतःच्या विचाराद्वारे फसवलो जात आहे. People they never deceived me, but my thoughts deceived me. लोक मला कधीच फसवले नाही पण माझे स्वतःचे विचार मला फसवले. God helped me to see my real image. देवानं मला माझं स्वतःचं चरित्र दाखवून दिलं. God helped me to see my what is under the thoughts. आणि देवानं मला माझ्या विचाराच्या आत काय आहे हे दाखवून दिलं. How thought is working as a master of my life. आणि कसं विचार माझं मार्गदर्शक बनत आहे. Even though Jesus is real master of my life. जरी पण येशू माझा खरा मार्गदर्शक आहे. My thought is leading me. पण माझे विचार मला मार्गदर्शन देतात. Now think about this. When we see Lot. आणि आता विचार करा जर आपण लोटाला बघतोय. Lot is going to Sodom. लोट हा सदोमाला जातोय. Why Lot is going to Sodom? का लोट सदोमाला जातोय? Why Lot you are going to Sodom? का लोट तू सदोमाला जातोय? In Sodom there are a lot of water. सदोमातले खूपच पाणी आहे. In Sodom there are a lot of profitable things. आणि सदोमामध्ये खूपच चांगल्या गोष्टी आहेत. The environment is very good. आणि तिथं रिझल्ट चांगला आहे. My all the cattle and everything, animals will be grow very nicely. आणि माझे प्राणी आणि माझे गाय ते सगळे चांगलं राहतील तिथं. Who is the master of your heart? आणि तुझ्या मनाचा मार्गदर्शक कोण आहे? We can see the thinking is leading you. आणि आपण बघू शकतोय की तुझा विचार तुला मार्गदर्शन देत आहे. So at that time only two things were there. मग त्यावेळी फक्त दोन गोष्टी होत्या. One is land of Canaan. आणि एक होतं ते कनानाची जागा. Another is land of Sodom. आणि एक होती ते सदोमाची जागा. In Sodom it looks like the garden of God. आणि सदोम असं दिसतंय की देवाचं ते जागा आहे. And the land of Canaan it looks like desert. आणि कनान हे वाळवंटासारखं दिसतंय. But God has given the land of Canaan to Abraham. पण देवानं एक कनान अब्रामाला दिलेला आहे. Even though the Sodom looks like the garden of God, but God has never given this land to even Lot to.
जरी पण हे सदोम देवाची बाग असं दिसतंय, पण ते देवानं लोटला नाही दिलं. But Lot went. पण लोट गेला तिथं. Why Lot went? का लोट गेला? He was very hopeful. तो खूपच आशादायक होता. Lot was deceived by his own thoughts. लोट हा त्याच्या स्वतःच्या विचाराने फसवला जात होता. Even though those people they are very sinful, जरी पण ते लोक खूप पापी आहेत and they were very adulterous, आणि त्यांनी खूप व्यभिचारी आहेत, but Lot went over there. तरी पण लोट गेला तिथे. So here we can see Lot never discovered his thoughts. इथं आपण बघू शकतो की लोट कधीच स्वतःचा विचार समजू शकला नाही. Before listening to this gospel, we need to discover our thoughts. आणि देवाचं वचन ऐकण्याच्या आधी आपल्याला स्वतःचे विचार जाणायला पाहिजे. According to the thoughts, विचारांच्या द्वारे the land of Canaan doesn't look good, कनान हे चांगलं दिसत नाही. but God has given this land to Abraham. पण देवाने हे जागा अब्रामाला दिलेली आहे. So what Abraham sees? मग अब्राम काय बघतोय? There is all things is sand. आणि सगळं वाळवंट आहे. All thorns and thistles plants are there. आणि सगळं काट्यांची ते झाडं आहेत. It's not good land. आणि हे चांगलं जागा नाही आहे. Abraham never said like this. अब्राम कधीच असं बोलला नाही. In this land only God is there. या जागेत फक्त देव आहे. And I cannot see God. आणि मी देवाला नाही बघू शकत. In this land only the promise of God is there. ह्या जागेवर फक्त देवाचं वचन आहे. In this land God will bless me. आणि या जागेवर देव मला आशीर्वादित करणार. This is the land God has given me. आणि ही जागा देवाने मला दिलेली आहे. What is there, what is not there? Abraham is not thinking like this. अब्राम हा कधीच विचार करत नाही तिथं काय आहे तिथं काय नाही. Abraham is not comparing. In Sodom so many things are there, but here nothing is there. अब्राम कधीच बघत नाही की सदोमात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि इथं काय कनानात काहीच नाही. So in the heart of Abraham we can say some of the small thinking is working, but it is broken by the word of the Lord. तर आपण अब्रामाच्या मनात बघू शकतो की छोट्या छोट्या गोष्टी काम करतात, पण ते देवाच्या द्वारे तोडल्या जातात. But in the heart of Lord, nothing is broken. No thoughts is broken by the word. पण लोटाच्या मनात कुठलंच मन त्याचं तुटत नाही. So after listening to this gospel, तर हे देवाचं वचन ऐकल्यानंतर there are people actually who broke their thoughts before the Lord. आणि लोक आहेत जे त्यांचं स्वतःचे विचार देवासमोर तोडतात. But there are people actually who never broke their thoughts. पण अशी पण खूप लोक आहेत जे त्यांचं विचार तोडत नाही. People they go to the church. लोक चर्चला जातात. They cry for their sin. त्यांनी त्यांच्या पापासाठी They रडतात. confess their sin. त्यांनी त्यांचे पाप कबूल They come करतात. out and they commit sin. त्यांनी बाहेर येतात आणि परत पाप करतात. We can see no thoughts is broken. आणि आपण बघू शकतोय काहीच विचार तुटलेले नाही. So confessing the sin is spiritual life. In this way they are deceived. आणि त्यांनी असा विचार करतात की पाप कबूल करणं हे आत्मिक जीवन आहे. But they are deceived by the Satan. पण त्यांनी सैतानाद्वारे फसवले जातात. God never said in this way. देवानं असं कधीच बोललेलं नाही. Yes, confession is there. हा कबुली आहे. But they are deceived by this confession. पण त्यांनी या कबुलीद्वारे फसवले जातात. They go to the church, they confess, and coming out from the church, they commit sin again. त्यांनी चर्चला जातात, त्यांनी कबूल करतात पाप आणि परत येतात आणि पाप करतात. They go to the church, they confess, they come out from the church, and again they commit sin. आणि परत जातात, त्यांनी कबुली करतात आणि परत बाहेर येऊन आणि परत पाप करतात. But we can find in the heart of Abraham, thinking is not working very strongly. आणि आपण बघू शकतोय अब्रामाच्या मनात त्याचे विचार ताकदीने नाही चालत. Abraham never thinks that I need to be rich. अब्राम असं कधीच विचार करत नाही की मी श्रीमंत व्हायला पाहिजे. I need to get some of the money. मला थोडं पैसे भेटायला पाहिजे. This land is not good for farming. आणि ही जागा शेती करायला चांगली नाही आहे. There is no sheds. आणि Sheds. The shed means
जो छाया होता है ना, हा हा तर इथं सावली नाहीये we cannot take any rest. आणि आपण इथं आराम नाही करू शकत. So such kind of thinking is not working in the heart of Abraham. असं विचार अब्रामाच्यात येत नाही. But in the heart of Lord, पण लोटाच्या मनात how I can be rich? मी कसं श्रीमंत होऊ शकतोय In this land, I cannot be rich. आणि या जागेवर मी श्रीमंत नाही होऊ शकत. I want to live a rich life. मला एक श्रीमंतीचं जीवन जगायचं आहे. This life is very miserable in land of Canaan. आणि हे जीवन खूप बाद आहे कनानामध्ये. So in this way he went up. आणि अशा प्रकारे तो बाहेर गेला. Now we can find one thing that Abraham in his heart God is master. आपण एक बघू शकतोय की अब्रामाच्या मनात देव मालक आहे. Abraham is righteous and God is master. आणि अब्राम हा पवित्र आहे आणि देव अब्रामाचा मालक आहे. Lord is a righteous but God is not the master. लोट हा पवित्र आहे पण देव त्याचा मालक नाही आहे. Even though Lord knows all the gospel, जरीही लोटाला देवाचं वचन माहित आहे master is not the one. पण त्याचा मालक देवाचं वचन नाही आहे. So because master is not the word of God, that's why Lord did according to the thoughts. कारण की देवाचं वचन त्याच्या मनात मालक नाही आहे म्हणून तो त्याच्या विचाराद्वारे केला. So now I can see in many churches people they know this gospel. आणि आता मी बघू शकतो की खूप चर्चेस मध्ये लोकांना सुवार्ता माहिती आहे. Why they commit sin? का त्यांनी पाप करतात? Even though they are righteous, जरी त्यांनी पवित्र आहेत but they are not walking according to the instruction of the Lord. पण त्यांनी देवाच्या वचनाद्वारे नाही चालत. Yeah, I came to Maharashtra. मी महाराष्ट्रामध्ये आलो. In Maharashtra, God will work in for me. आणि महाराष्ट्रामध्ये देव माझ्यासाठी काम करणार. I never think, okay, some of the people are here, they are positive, some of the people are there, those who are negative. In this way, I don't think. मी कधीच असा विचार करत नाही की इथं खूप लोक सकारात्मक आहेत, खूप लोक नकारात्मक आहेत. In this area, a lot of money is there. In this area, there is no money. In this way, also, I don't think. मी असं पण विचार करत नाही की ह्या जागेत खूप जास्त पैसे आहे, ह्या जागेत खूप कमी पैसे आहेत. God sent me this place, only God will work it for me. आणि देवाने मला या जागेत पाठवले तर फक्त देवच माझ्यासाठी काम करू शकतो. How God will work for me? So with such kind of things, actually, I am very curious. आणि मी खूप उत्साही आहे की देव माझ्यासाठी कसं काम करेल. So when I came to this place, I started to preach the gospel here and there. आणि मी ज्यावेळी या जागेवर आलो मी या जागेत इकडं तिकडं प्रचार करायला चालू. I found there is a way God prepared for me in Maharashtra. आणि मला समजलं की एक मार्ग आहे की देवाने माझ्यासाठी बनवलेला आहे. Surely God will make me walk in this way. आणि देव मला या मार्गाद्वारे चालवणार. God has planned for Maharashtra people. आणि देवाला महाराष्ट्राच्या लोकांसाठी एक प्लॅन आहे. So when I think about this, so I'm very thankful and grateful to the Lord. आणि मी याबद्दल ज्यावेळेस विचार करतोय तर मी खूपच देवाबद्दल धन्यवादित होऊ शकतो. Let's open Bible from Isaiah chapter 60. आणि आपण बायबल उघडूया यशाचा 60 अध्याय. We'll read 4 and 5. आपण 4 आणि 5 वाचूया. तू आपले डोळे वर करून चोहीकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. So when I think about this, I'm very happy. आणि मी ज्यावेळेस ह्याबद्दल मी विचार करतो मी खूप खुश आहे. In this land, God is speaking to me. आणि ह्या जागेत देव माझ्यासोबत बोलतोय. And I'm happy with the word of God. आणि मी देवाच्या वचनाच्या द्वारे मी खूप खुश आहे. Something I'm doing, something I cannot do, with that thing actually I'm not interested.
आणि मी काय करू शकतोय, मी काय नाही करू शकत, ह्या गोष्टीत मला जराही रुची नाही आहे. Something I do, okay, this is very happy thing. आणि काय मी जर केलो, ठीक आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. Something I did evil, then it is very wrongful thing. आणि काय तर मी चुकीचं केलं तर ते खूप चुकीचं आहे. Both the work is not accepted by the Lord. आणि हे दोन्ही गोष्टी देवाच्या द्वारे स्वीकारल्या जात नाहीत. My goodness is not accepted by the Lord. My evilness also is not accepted by the Lord. माझं चांगलंही देव स्वीकारत नाही आणि माझं वाईटही देव स्वीकारत नाही. How I believe the word of God. मी देवावर कसं विश्वास ठेवतोय, According to that faith, it will be done to me. आणि त्या विश्वासाद्वारे माझ्यासोबत होईल. And this is the place only I have to believe the word of God. आणि ही जागा आहे की मला देवावर विश्वास ठेवायचा आहे. So Abraham was interested to believe the word of God only. आणि अब्राहमाला फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवायची रुची. In this land, what kind of word of God has given to me. आणि या जागेवर देवाने मला काय वचन दिलेलं आहे, According to that word, everything will be fulfilled. आणि त्या वचनाद्वारे सगळं होईल. God is faithful for me. देव माझ्यासाठी विश्वासू आहे. When I see myself, मी ज्यावेळेस माझ्याकडे बघतोय, I have full of my weakness. माझ्याकडं खूपच कमतरता आहेत, I have full of lackings. माझ्याकडं खूपच कमी आहेत. So when I see myself, I don't love myself. मी ज्यावेळेस स्वतःकडे बघतोय, मी स्वतःवर प्रेम नाही करत. So much wickedness is there. मी खूपच वाईट आहे. But when I see the word of God, पण मी ज्यावेळेस देवाचं वचन बघतोय, I am completely blessed man, because the word of God will be fulfilled in my life. मी पूर्णपणे आशीर्वादित आहे, कारण की देवाचं वचन माझ्याकडे आहे. So what kind of person I am, that is not important. तर मी कुठल्या प्रकारचा माणूस आहे हे महत्त्वपूर्ण नाही आहे. How God is going to fulfill all His word, this is very very important. देव त्याचं वचन कसं पूर्ण करणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. This Isaiah chapter 60, this word of God was given by Pastor Park. आणि हे यशायाचा 60 अध्याय हे वचन पास्टर पाकद्वारे दिलेलं आहे. So God is telling me, you see, look around, people they are gathering. आणि देव म्हणतोय, तू बघ आजूबाजूला लोक एकत्र येत आहेत. On Monday I visited some of the families. सोमवारी मी काही कुटुंबांना भेटलो. 4 places I visited. 4 जागा मी भेटलो. They are the elders' relatives. आणि एल्डरचे ते नातेवाईक आहेत. They listen gospel very nicely. त्यांनी देवाचं वचन खूप चांगल्या प्रकारे ऐकतात. And after that, Sister Preeti also, she took me yesterday. आणि काल सिस्टर प्रीती पण मला घेऊन गेले. So I was very happy with preaching the word of God. आणि मी देवाचं वचन सांगायला खूपच खुश होतो. So I can see God is gathering all the relatives of our brothers and sisters. आणि मी बघू शकतोय की देव आपल्या भाऊ बहिणींच्या नातेवाईकांना एकत्र करत आहे. I don't do anything. मी काहीच करत नाही. God is doing all things. देव सगळं करतोय. So even though actually I am a pastor, but God has prepared for me a way to preach the gospel. मी एक पास्टर आहे, पण देवानं एक मार्ग बनवलेला आहे देवाचं वचन प्रचार करण्याचा. In my life actually I saw many pastors, but they don't go for preaching. आणि मी माझ्या जीवनात खूप पास्टर लोकांना बघितले, पण त्यांनी प्रीचिंगला जात नाहीत. They watch TV. त्यांनी टीव्ही बघतात. They like to sleep. त्यांना झोपायला आवडते. They go here and there for visit. त्यांनी इकडं तिकडं फिरायला जातात. They go for shopping. त्यांनी शॉपिंगला जातात. But they are not happy for the preaching. पण त्यांनी प्रचार करायला खुश नाहीये. Every day, even the God prepared a way for them. जरी देवाने त्यांच्यासाठी मार्ग बनवलेला Even the आहे, God has given righteousness to all the people. जरी देवाने सगळ्यांसाठी नीतिमत्ता दिलेली आहे, But they rejected the way of the Lord. पण त्यांनी देवाचा मार्ग हा नाकारलेला आहे. Being deceived by Satan, they are rejecting the way of the Lord. सैतानाद्वारे फसून त्यांनी देवाचा मार्ग नाकारतात. They like to walk according to their own thoughts. आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या विचाराद्वारे चालायला आवडतं. They like to walk according to their own desires.
त्यांना त्यांच्या स्वतःच्या वासनेद्वारे चालायला Now, आवडते. when I see the Bible, पण ज्यावेळी मी बायबल बघतोय this is the land actually people they are gathering. आणि ही जागा आहे, लोक एकत्र होतात. So let's read one more scripture. आपण अजून एक वचन वाचूया. Isaiah chapter 60 verse 3. यशायाचा 60 अध्याय 3 वचन. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. So here all the Gentiles will come to my light. आणि इतर सगळे राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. The kings they will come to this light. They will come to the light. आणि राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. So I'm very hopeful. आणि मी खूप आशाहीन आहे. God never deceived me. देवाने मला कधीच फसवलेलं नाहीये. I never think what to eat and what not to eat. मी कधीच विचार करत नाही काय खायचं आणि काय नाही. I never think. मी कधीच विचार करत नाही. God has removed all such kind of thoughts from me. आणि देवाने असले सगळे विचार माझ्यातनं काढले आहेत. What God is telling? देव काय बोलतोय? Gentiles will come. अन्य जाती येतील. And the kings will come. आणि राजे येतील. I'm bringing my children. मी माझ्या मुलांना आणतो. All the property will come. आणि सगळं संपत्ती येईल. God sent all such kind of things to me. देवाने सगळ्या अशा गोष्टी माझ्याकडे दिलेल्या आहेत, पाठवलेल्या आहेत. Amen. आमेन. Really, I'm very rich man. मी खूपच श्रीमंत माणूस आहे. My father is God. माझा बाप माझा देव आहे. I'm not a beggar. मी एक भिकारी नाही आहे. I'm the son of God. मी देवाचा पुत्र आहे. God has blessed me. देवाने मला आशीर्वादित केले. God is sending all such kind of people to me. आणि देव सगळ्या अशा प्रकारचे लोक माझ्याकडे पाठवतो. Last time actually when pastor our senior pastor he was preaching the gospel. आणि मागच्या वेळी ज्यावेळी आमचं सिनियर पास्टर आम्हाला वचन प्रचार करत होते. He was telling about the Jacob. त्यांनी याकोबाबद्दल सांगत होते. God said to Jacob, all the nations will be blessed through you. आणि त्यांनी आणि देवाने याकोबाला सांगितलंय की सगळे आणि सर्व राष्ट्र तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील. So Jacob don't need any work to fulfill this. आणि याकोबाला काही करायचं नाही आहे पूर्ण करायला. God who gave the promise, he is faithful to fulfill this promise. आणि देव ज्याने हे वचन दिलंय तोच हे पूर्ण करणार. But Jacob didn't believe. पण याकोबाने कधीच विश्वास नाही. That's why he lived very difficult life. आणि म्हणून त्यानं खूपच अवघड जीवन जगलं. Brothers and sisters. भाऊ बहीण. Jesus made us sanctified. True. येशू ख्रिस्ताने आपल्याला पवित्र बनवलंय हे बरोबर आहे. God has prepared a way for us. आणि देवाने आपल्यासाठी मार्ग बनवलेला आहे. This is the living way. एक जीवनाचा मार्ग आहे and new way. आणि नवीन मार्ग आहे. When you walk in this way only you can get the life. आणि तुम्ही जर ह्याच मार्गाने चाललात तर तुम्ही जीवन प्राप्त करू शकता. Other way is old way. आणि नाहीतर दुसरीकडे जुना मार्ग and the way of the death. आणि मृत्यूचा मार्ग. And if you walk according to that, आणि जर तुम्ही त्या मार्गाने चाललात bound you will receive the death. तुम्ही फक्त मृत्यू प्राप्त करू शकता. God has prepared a way of the life. देवाने हे जीवनाचा मार्ग बनवलेला आहे. The people who trust only they can walk. जी लोक विश्वास ठेवतील तेच फक्त चालतील. Now also I see in the church many people they don't follow this way. मी आता पण बघू शकतो की चर्च मध्ये खूप लोक ह्या मार्गाने नाही चालत. They know the righteousness of the Lord. They can testify about this. त्यांना देवाचा पवित्रता माहित आहे. त्यांनी त्याच्याबद्दल साक्ष पण देतात. Or if we ask, पण जर आपण विचारलं which way you are walking? तुम्ही कुठल्या मार्गाने चालताय? Oh, I am walking in the old and dead way. मी जुन्या आणि मृत्यूच्या मार्गाने चालतो. Really, what God has prepared for you, are you walking? खरोखर जो मार्ग देवाने तुमच्यासाठी बनवलाय त्या मार्गावर चालताय? God turned his flesh. देवाने त्याचं शरीर फाडलं. And he made a way for you. आणि त्याने तुमच्यासाठी मार्ग बनवलाय. This is the living way and the new way.
आणि हा एक नवीन आणि जीवनाचा मार्ग आहे. Many churches they confess the sin. खूप चर्चेस त्यांचं पाप कबूल करतात. Why? का? What Jesus has prepared the way they don't walk. जो मार्ग येशूने त्यांच्यासाठी बनवलाय तेव्हा नाही त्यांनी. They took the name of Jesus. ते येशूचं नाव घेतात. They don't have any trust on Jesus, or they don't have any faith in Jesus. त्यांच्याकडे येशूवर विश्वास नाहीये. They trust in their own thoughts. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विचारांवर विश्वास. They trust in their own desire. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वासनेवर विश्वास ठेवतात. They are only the blaspheming the name of the Lord. त्यांनी फक्त देवाच्या वचनाला अपमान करतात. Really, when we see the Bible, आपण ज्यावेळेस बायबल बघतो, God made us holy to walking according to the way of the Lord. देवानं आपल्याला पवित्र बनवलं त्याच्या मार्गाच्या द्वारे चालण्यासाठी. As you see, Apostle Paul and Apostle Peter. आणि आपण ज्यावेळी संत पाऊल आणि पत्रसला बघतोय. So they walk according to what God has prepared for them. त्यांनी देवाने जे मार्ग बनवलाय त्या मार्गाद्वारे चालतात. When I see Peter, मी ज्यावेळी पत्रसला बघतोय, gold and silver I don't have anything. सोनं आणि चांदी माझ्याकडे काही नाहीये. In the name of Jesus you rise and walk. आणि देवाच्या नावाने, येशूच्या नावाने तू उठ आणि चाल. In the name of Jesus he can do all things. येशूच्या नावाने तू सगळं काय करू शकतोस. I can see amazing power. Peter has the amazing power. मी बघू शकतोय की पेत्राकडे अद्भुत शक्ती आहे. Peter is walking, he don't need any money. पेत्र चालतोय, त्याला पैशांची काही गरज नाहीये. God prepared such kind of way for Peter. देवानं अशा प्रकारचा मार्ग पेत्रासाठी बनवला. When I see बनवला. my life, ज्यावेळी मी माझं जीवन बघतोय, I don't have to do anything in Maharashtra. मला महाराष्ट्रामध्ये काहीच करायची गरज I have नाहीये. to just believe the word of God. मला फक्त देवाच्या वचनावर विश्वास God ठेवायचा. is working for me. देव माझ्यासाठी काम करतो. I'm very thankful to the Lord. मी खूपच धन्यवादित आहे देवासाठी. Today, what I said, God made us sanctified. मी आज काय बोललो, देवानं आपल्याला पवित्र आणि शुद्ध बनवलं. And God prepared a way for you. आणि देवानं तुमच्यासाठी एक मार्ग बनवला. And the way is only to believe the word of God. आणि तो मार्ग आहे फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे. Doing nothing, just believe the word of God. काय नाही करायचं, फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा. And the word of God will be fulfilled for you. आणि देवाचं वचन तुमच्यासाठी पूर्ण सगळं. And all you will see the glory of the Lord. आणि तुम्ही देवाचं गौरव बघाल. Today I will tell this much. आणि मी आज एवढंच बोलणार. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Thank you, Heavenly Father. You have given us very good time. धन्यवाद परमेश्वर, तुम्ही आमच्यासाठी खूप चांगलं वेळ दिलात. We are very thankful for you. आम्ही तुमच्यासाठी खूपच धन्यवादित आहे. Today we read the scripture from Hebrews chapter 10 from 10 to 24. आणि आज आम्ही इब्री लोकासपत्र 10 अध्याय 10 ते 24 वाचलो. God made us sanctified and God has prepared a new way for us. देवानं आम्हाला पवित्र केले आणि देवानं आमच्यासाठी एक नवीन मार्ग बनवलेला आहे. Heavenly Father, please help people to repent. आणि येशू आणि देवा लोकांना बदलायला तुम्ही पश्चाताप करायला तुम्ही मदत करा. Even though people they know the gospel but they are walking in the different way. जरी लोकांना देवाचं वचन माहिती आहे, सुवार्ता माहिती आहे, तरी त्यांनी दुसऱ्या मार्गाने चालतात. Really give them the repenting heart and help them to walk in the way of the Lord. त्यांना पश्चातापाचं मन द्या आणि देवाच्या वचनाद्वारे चालायला मदत करा. Receive all the glory from us. आणि आमच्याकडनं सगळं गौरव प्राप्त करा. I ask in the name of Jesus. आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Thank you so much.